नौकरी नमस्कार. काय नोटा घेऊन फिरताय? नोटा गायब झाल्या ना साहेब. त्याशी चेनला चोरी नाही झाली का ड्युटी आपली त्याशी? काय चोरी गेलो? आमच्या वहिनीचे जरा दागिने आणि काही रोकड रक्कम गेली. कशी चोरी कशामुळे झाली? काय म्हणजे दरवाजा बंद होतं का कोण नव्हतं? नाही, शेतामध्ये टोमॅटो तोडत होती आमची माणसं. बरं. तर बारका मुलगा जरा बेडरूम मध्ये झोपला होता म्हणून आपली पोरींनी कडी लावली आणि ते शेतामध्ये आल्या होत्या. शेजारीच घालायला दिवसा ढवळ्या किती वाजता? दिवसा डोळ्या साधारण 11च्या आसपास. किती चोरी झाली? काय काय गेलं? साधारण 4.5 तोळे दागिने 15-20 हजार रुपयाची रोकड गेली. पोलीस कंप्लेंट केली? हो, पोलीस कंप्लेंट केली साहेब. पण तो गुन्हेगारांनी उमरजला पण काही चोऱ्या केल्या होत्या. आम्ही जरा तरुण मंडळीने नको आणू रे, चोरटा तुम्ही नको आणू नाही आणलं तिथं बाया बघितलं. चोरटा काय लोकल आहे का? चोरटा लोकल आहे. आणि विषय असा झाला का ते उमरज येतं ओतूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. बरं. आणि आपली काळवाडी येते आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये. त्याला उमरजला पकडल्यामुळे ओतूरच्या डिपार्टमेंटने त्याला कस्टडीत घेतलं आणि मला सांगितलं तुम्ही आळेफाट्याला हे करा, तक्रार करू म्हणून. आता जवळजवळ 5-6 दिवस झाले तक्रार करून, पण अजून काय आपल्याला पोलिसांनी काय केलं नाही. त्याला काय मी रोज पोलीस स्टेशनला चक्र मारते पण त्याचा काही नाही. तायडे साहेबांना भेटायचं ना? तायडे साहेबांशीच बोललो होतो मी पहिला. मग DYSP चौधरी यांच्याशी त्यांना सांगायचं नाही. तसे उमरजचे ग्रामस्थ त्यांच्या संपर्कात आहेत. आहे संपर्कात. संपर्कात आहेत आणि त्यांनी बरेच एक 8-10 दिवसात 10-12 चोरे गेले आहेत. चौधरी साहेबांच्या कानावर घालायचं ना. नाही, चोरटा कुठला आहे? ओळखीचा आहे? हो, ओळखीचा आहे. कुठला तुमच्या गावचा आहे? उमरज गावचा आहे. अच्छा, उमरज गावचा आहे. हो. सराईत आहे. सराई तसं म्हणायचं काय. चला.